नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची थेट विधानसभेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो अतिशय मोठा आहे. आजच्या तारखेला आलेली ही सर्वात मोठी खुशखबर लाभार्थ्यांना मिळणार आहे. थेट अनुदान पहा. होय, थेट अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे. सगळ्यात मोठी अपडेट आहे. सगळ्यात मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनल न चुकता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट माहिती तुम्हाला वेळेच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण निर्णय लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. पहा, समाजातील भेदभाव मुक्त करण्यासाठी, भेदभावमुक्त समाज उभारणीसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला इथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पाहावयास मिळत आहे. पहा, हिवाळी अधिवेशन दरम्यान हा महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला होता आणि या मुद्द्याला अनुसरून इथे राज्य सरकारच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाला शासन ऐतिहासिक प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. दिव्यांग त्याचबरोबर अव्यंग विवाहासाठी अनुदान किती रुपये मिळणार आहे तर 1.5 लाख, 1,50,000चं अनुदान या ठिकाणी 1.5 लाखाचं अनुदान जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीचा जर विवाह झाला म्हणजेच दिव्यांग विवाहासाठी रुपये किती अनुदान आहे तर 2,50,000 म्हणजेच 2.5 लाख रुपये अनुदान तुम्हाला मिळत आहे. 2.5 लाख रुपये अनुदान दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा जर विवाह झालेला असेल तर या योजनेच्या माध्यमातून इथे 2.5 लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. दिव्यांग आणि अदिव्यांग व्यक्तीचा जर विवाह झाला तर त्यांच्यासाठी 1.5 लाखाचं अनुदान आहे. दिव्यांग आणि दिव्यांगांचा विवाह झाला तर इथे पाहू शकता 2.5 लाख रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे. पहा, योजनेसाठी आता खूप इथे लाभार्थी असे पात्र असणार आहेत, कारण आपण पाहिले आहेत समाजामध्ये एक दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचा जो विवाह आहे तो दिव्यांग व्यक्ती सोबतच साधारणपणे होत असतो. भेदभावमुक्त समाज करण्यासाठी या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारच्या माध्यमातून ही अनुदानाची रक्कम आहे ती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नक्कीच हा प्रोत्साहनपर निर्णय असणार आहे. प्रोत्साहन देण्यासाठीच या ठिकाणी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर आहे की नाही खुशखबर? पहा, दिव्यांग व्यक्तींसाठी सगळ्यात मोठी ही अपडेट असणार आहे. आता आपला हा जो निर्णय आहे तो खूप चांगला आहे, परंतु सरकारला आणखीनही एक महत्त्वाची मागणी आहे. ती म्हणजे तुम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहात, ते सगळं बरोबर आहे. दिव्यांग व्यक्तीबरोबरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, मग विधवा महिला असतील, इतर लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर या सर्व लाभार्थ्यांना पहा, जो प्रत्येक महिन्याचा मासिक पेन्शन जे आहे, मासिक जो हप्ता आहे तो वेळेच्या वेळी जमा करण्यात यावा. राज्य सरकारकडून
यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला गेला पाहिजे. राज्य सरकार प्रत्येक महिन्यासाठी या व्यक्तींना वाट पाहावी लागत आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात तर अतिशय मोठा गॅप निर्माण झालेला होता. महिन्याच्या शेवटी त्यांना वाटप झाला आणि डिसेंबरमध्ये सुद्धा तीच पद्धत आपल्याला पुन्हा पाहावयास मिळत आहे. आता आपण या महिन्यामध्ये समजू शकतो की आता हिवाळी अधिवेशन आहे, पण हिवाळी अधिवेशनादरम्यान हा हप्ता यायला पाहिजे होता. बरं, हिवाळी अधिवेशन आता संपत आहे. पहा, तरी पण आणखीन हप्ते जमा झालेले नाही. डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. सोबतच ऑक्टोंबरपासून ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळालेले नाही त्यांना ऑक्टोंबरचे 2,500 रुपये, नोव्हेंबरचे 2,500 रुपये आणि डिसेंबरचे 2,500 रुपये अशाप्रमाणे 7,500 रुपये देखील जमा केले पाहिजेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांचा मिळालेले नाहीत, त्यांना इतर लाभार्थ्यांना सुद्धा त्यांना ऑक्टोंबरपासूनचे हप्ते वेळेवर मिळालेले नाहीत. ज्यांचं थकीत अनुदान बाकी आहे त्यांना सुद्धा हे अनुदान लवकरात लवकर शासनाने जमा करावं. शासन निर्णय आणखीन आलेला नाही. शासन निर्णय आल्यानंतर तारीख जाहीर होईल आणि तारीख आल्यानंतर शासन निर्णय आल्यानंतर तुम्हाला माहिती कळविण्यात येणार आहे. परंतु आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्य सरकारकडून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय. आता यासाठीच पुढील प्रोसेस काय असणार आहे, काय करावं लागणार, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट, कोणते कागदपत्र लागणार या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहू. जशी राज्य सरकार या योजनेसंदर्भातली, या निर्णयासंदर्भातली पुढील काही माहिती प्रसिद्ध करेल तो तुम्हाला पाहावयास मिळेल. त्यासाठी चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दिव्यांग व दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय या सदनाच्या निदर्शनास आणत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महोदय हे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. दिव्यांग व्यक्तींना इतरांच्या बरोबरचे सन्मान मिळावा, प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी दिव्यांग व अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदान पूर्वी असलेले ₹50,000 मध्ये 1,00,000 रुपयाची वाढ करून प्रोत्साहन अनुदान आता 1,50,000 इतके करण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या दिव्यांग ह्या घटक नावाने समाविष्ट करून यासाठी ₹2,50,000 इतके अनुदान देण्याचे येणार आहे.